नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या मिशन नवोदय या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण चौथी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 मधील प्रथम भाषा या विषयाची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत। प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 एप्रिल 2026 पेपर 1 माध्यम मराठी प्रथम भाषा या विषयाचीच म्हणजेच मराठी विषयाची आपण संभाव्य उत्तरसूची स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। तर चला तर मग पाहूया। पहिला प्रश्न बघा, पुढीलपैकी विरुद्धार्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय निवडा। आता आपल्याला योग्य जोडी म्हणजे बरोबर जोडी निवडायची आहे। कारुण्य आणि ममत्व, नियंत्रण, संयम आणि भान आणि लक्ष हे समानार्थी शब्द आहेत जवळपास। तर आपल्याला विरुद्धार्थी शब्दाचे म्हणजेच विलंब व घाई। विलंब म्हणजे उशीर आणि घाई म्हणजे लवकर, गडबड, म्हणून पर्याय 3। प्रश्न दुसरा बघा, खालील वाक्यातील नामांची संख्या किती? बघा आता शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत। आता शेत आणि सूर्यफुले हे 2 नामे आहेत आणि पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत हे सूर्यफुलाचे विशेषण आहेत। 2 नामे आहेत म्हणून पर्याय 1 हे उत्तर येते। आता तिसरा प्रश्न बघा, एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा। अयोग्य म्हणजे चुकीची। चूल चुली, भेट भेटी, वेल वेली। आता पहिला, दुसरा आणि चौथा हे पर्याय बरोबर आहेत, एक वचन अनेक वचन, परंतु चूक आणि चुका यायला पाहिजे, तर चूक चुकी दिलेला आहे म्हणून पर्याय 3 येते। आता पुढचा प्रश्न आहे चौथा, ज प व क मान या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल? आता हा शब्द तयार होतो बघा, वजन मापक। शब्द काय तयार झाला? वजन मापक। आता भार म्हणजेच वजन। आता वजन हे किती क्रमांकाचे अक्षर आहेत? 1, 2 आणि 3, म्हणून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या अक्षरापासून वजन हा शब्द तयार होतो, त्याचा अर्थ होतो भार, म्हणून पर्याय 2। आता पुढचा प्रश्न आहे 5वा, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढाया मारते या अर्थाची म्हण असलेला पर्याय निवडा। अल्पबुद्धी म्हणजे कमी बुद्धी असलेली व्यक्ती अतिशय बढाया मारते, तर ह्या अर्थाची म्हण होते उथळ पाण्याला खळखळाट फार। पुढचा प्रश्न पाहूया, 6वा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा। कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिन चुकता गोठ्याकडे परत येतात। आता बघा, कधी गावातून आणि कधी शेतातून जाणारी लहान वाट या शब्दासाठी कोणता शब्द येईल? तर पाय वाट, पर्याय 1। आता पुढचा 7वा प्रश्न आहे, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा। अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला, पर्याय 2। सर्वांचा जीव भांड्यात पडला म्हणजे सगळ्यांना दिलासा मिळाला, पर्याय 3 हे उत्तर येते। आता पुढचा प्रश्न बघा, 8 ते 10 प्रश्नासाठी हा उतारा दिलेला आहे। मी उतारा वाचत नाही, बघा आपण उतार्यावरचा प्रश्न पाहूया। 8वा, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? बघा अयोग्य, आता आईने पक्षाला पाणी पाजले हे बरोबर आहे, चोचीमध्ये पाणी टाकले। मुरली हा गुराखी होता, बरोबर आहे, मुरली हा गुरे चारायला घेऊन गेलेला होता म्हणजे तो गुराखी होता, हे बरोबर आहे। आणि आईने पक्षाच्या जखमेवर हळद लावली हे सुद्धा बरोबर आहे, बघा त्या पाखराच्या जखमेवर आईने हळद लावली। मग भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला। आता पक्षी तरतरीत झाला पण कधी झाला? की गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले, खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला। हे पाहून आईने परत भिजवलेली डाळ त्याला दिली, म्हणजे भिजवलेली डाळ खायच्या अगोदर तो तरतरीत झालेला आहे, डाळ खाल्ल्यानंतर तरतरीत झालेला नाही, म्हणून पर्याय 3 हे अयोग्य विधान आहे, म्हणजे चुकीचे आहे। पुढचा प्रश्न पाहूया, 9वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही? तर तरतरीत, निळा आणि सुंदर हे आलेले आहे, चिमुकला हे आलेले नाही, म्हणून पर्याय 1। 10वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उतार्यात आला आहे?
समानार्थी शब्द बघा आता अलगद हा शब्द आलेला आहे, त्याचा समानार्थी शब्द होतो हळू. बाकी वृक्ष, घरटे आणि नभ या शब्दाचे समानार्थी शब्द उतार्यात आलेले नाहीत. पुढचा 11वा प्रश्न बघा, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय 4. आता 11 ते 13 साठी इथं कविता दिलेली आहे. पुढचा आपण 11वा प्रश्न बघूया कवितेवरचा. कोकणची राणी कोणाला म्हटले आहे? गाडी, मुलगी, बाग, रेल्वे. झुकझुक जाई कोकणची राणी. आता झुकझुक जाणारी म्हणजे मुलगी येणार नाही किंवा बाग येणार नाही. आता गाडी, मग झुकझुक गाडी कोणती चालते? तर रेल्वे चालते, म्हणून पर्याय 4 हे उत्तर येते. 11चं उत्तर काय येते? पर्याय 4. मुलगी आणि बाग तर येणार नाही. झुकझुक जाणारी काय येते? गाडी येते, पण झुकझुक काय असते? रेल्वे असते, आगगाडी असते, म्हणून पर्याय 4. तर पुढचा 12वा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. विशेषण आणि विशेष्य यांची अयोग्य जोडी. आता न्यारी चव, दाट राई, हिरवीगार शिवारे हे 2, 3 आणि 4 पर्याय योग्य जोडी असलेले आहेत. अयोग्य काय आहे? डौलानं घाट वळणे, म्हणून पर्याय 1. 13वा प्रश्न बघा. डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आलेला आहे? आता डोंगरची काळी मैना करवंदाला म्हणतात, म्हणून करवंद हे फळ आलेलं आहे, म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते. पुढचा 14वा प्रश्न बघा. खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर पर्याय 4 येते. वदन, दरड, धोपट आणि नजर, म्हणून पर्याय 4. बघा 15वा प्रश्न. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा डॅश डॅश किनाऱ्याकडे निघाला. जहाजांचा काफिला येतो. बघा तांडा हा लमानांचा असतो, थवा हा पक्ष्यांचा असतो, कळप हा गुरांचा असतो, म्हणून जहाजांचा ताफा किंवा काफिला, म्हणून पर्याय 1 येते. 15वाचं उत्तर. आता 16व्या प्रश्नाचं बघूया. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी डॅश डॅश औषध शोधले. रामबाण औषध शोधले, पर्याय 2. तर 17वा प्रश्न पाहूया आपण. दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडा. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. आता फुगवतील म्हणजे हा भविष्यकाळ आहे, मग भविष्यकाळाचं वाक्य कोणतं येते? तर पर्याय 3 येते. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, पर्याय 3. 17व्याचं उत्तर. 18व्याचं बघा. खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत? बघा आता किती विरामचिन्हे आलेली आहेत? तर पर्याय 4 येते, म्हणजे 8 विरामचिन्हे आलेली आहेत. 1 स्वल्पविराम, दुहेरी अवतरणचिन्ह 2, स्वल्पविराम 3, पूर्णविराम 4, 5, 6, 7 आणि प्रश्नचिन्ह 1, 8, म्हणून पर्याय 4. आता पुढचा 19वा प्रश्न बघा. खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. तर उद्देश येते स्वच्छ केलेल्या फरशीचे चौकोन. 20वा प्रश्न पाहूया आपण. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. आता एका शब्दाचे भिन्न अर्थ. यामध्ये माळा या शब्दाचे 2 अर्थ होतात. इथं माळा म्हणजे गळ्यातली माळ, दागिना होतो, मोत्याची माळ आपण म्हणतो, आणि इथं माळा म्हणजे घराचा वरचा भाग, म्हणून पर्याय 1. आता 21वा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता? प्रत्यय घटित नसलेला म्हणजे प्रत्यय नसलेला शब्द, की ज्या शब्दाला प्रत्यय नाही. आता चित्रला कार हा लागलाय प्रत्यय, नकलाला कार हा लागलाय आणि कलाला कार हा प्रत्यय लागलेला आहे. परंतु परोपकार हा शब्द आहे की त्याला प्रत्यय नाही. परोपकार हा प्रत्यय घटित नसलेला शब्द आहे, म्हणजे प्रत्यय नसलेला शब्द आहे, म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते. पुढचा 22वा प्रश्न पाहूया.
खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल. आता जर हे शब्द आपण क्रमाने लावले तर उजवीकडून तिसरा शब्द येतो ऋण. ऋण हा शब्द येतो. पहिला शब्द येतो उन्नती. पहिला शब्द येतो आकाश. दुसरा शब्द येतो बघा, 1 क्रमांकाला आकाश येतो. 2 नंबर इकडे येतो आकाश इकडे, आणि 3 नंबर येतो उन्नती. 4 नंबर येतो ऋण. 5 नंबर येतो एरंड आणि 6 नंबर येतो ओढ. आता ह्यातला आपल्याला आपल्या उजवीकडून तिसरा शब्द पाहायचा आहे, म्हणजे शेवटून तिसरा शब्द पाहायचा आहे. ओढ, एरंड आणि ऋण म्हणजे पर्याय 4 तिसरा शब्द. तर पुढचा प्रश्न पाहूया 23वा. पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती. आता बघा, महात्मा फुले बरोबर आहे, आचार्य अत्रे बरोबर आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर बरोबर आहे. तर इथं सेनानायक बापट ही चुकीची जोडी आहे. बघा, चुकीची जोडी आहे सेनानायक बापट. बापट यांना सेनापती ही पदवी किंवा किताब दिलेला आहे, सेनानायक नाही, म्हणून पर्याय 1 येते. पुढचा 24वा प्रश्न आहे. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. जातील हा हे क्रियापद येते. आता पुढचा प्रश्न आहे 25वा. पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता. तर पहिला, तिसरा आणि चौथा हे जोडशब्द आहेत, म्हणजे साज सरंजाम, साज शृंगार, सांज सकाळ. परंतु सांज वात हा जोडशब्द नसलेला पर्याय आहे, म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते. अशा प्रकारे आपले इयत्ता 4थी शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षा प्रथम भाषा म्हणजे मराठीची ही संभाव्य उत्तरसूची चा व्हिडिओ, संभाव्य उत्तरसूचीचा व्हिडिओ इथं संपलेला आहे. तर हा संच सी जरी असला तरी तुम्ही सर्व संच जे आहेत ए, बी आणि डी ह्या संचांना सुद्धा ही उत्तरसूची लागू पडते. अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे. धन्यवाद.